सो हॅलो गाईज, मग गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। मग सध्या आम्ही चाललो आहे, मी मम्मी आणि पप्पा त्या शेताकडं, कारण त्या शेतामध्ये खूप सारं काम आहे। मग ते काम पूर्ण करायला चाललो आहे। ते गवत वगैरे काढायचं आणि पाचट साईडला करायचं आहे, मग मोठं बसवायचं आहे, लय काम आहे। तर मग चला चाललो सध्या, चला भाई। तर गाईज मग आता ह्या शेतात आलो आहे, बघा सगळं फळ मोकळं झालं आणि बघा इकडं ऊस आहे ना, मग त्यामुळे ह्या साईडला सरकवायचं आहे पाचट आणि तिकडं ऊस आहे बघा, त्यापासून तिथंपर्यंत सरकवायचं आहे पाचट, नाहीतर जाते ऊसात होईल नंतर ना। मग आणि इकडं बघा हे कडुलिंब, तिथं कडुलिंब सगळं स्वच्छ करायचं आहे ते। चला बघा मी त्या तिथं बघा ट्रॅक्टरचं खाल मागच्या डबे भरले ते, किती खतरनाक भरले ते बघा। अजून वेळेला अजून भरायला ते बघा, तिथं एकदम असं उतार आहे, तिथं 2 ट्रॅक्टर लावून चढवत होते। बघू चढतंय का काय करतंय तुम्हाला दाखवतो। चला सध्याचं तिथं मोटर आहे, मोटरला खाली नेऊन म्हणजे आपल्या नदीकडे गाईस मग ट्रॅक्टर यायला लागलं, चला तुम्हाला दाखवतो। तिथं बघा माझा कॅमेरा एवढा क्लिअर नाही, पण तरी पण आहे चांगला। अरे एक साईड गेलं की टेलर आहे, इंजिन एक इकडे आहे, टेलर एक इकडे झालंय, काय होतं काय माहित। चला बघ त्यांचं होईल ते होईल, आपलं काम केलं नाही, आपण काम केलं नाही तर आपलं होईल बघा काम। चला मी हे सगळं कडुलिंब काढतो मग तातड्यानं। इथं बघा एवढा सगळा कचरा होता, त्या तिथं कडुलिंब होतं ते तिथं टाकलं कापून, आणि इथलं कापून इथंच पलटी केलं आणि ह्याला बेडगं काढावं लागेल। थांबा बेडगं आणूया, थांबा इथं बेडगं आहे गाईज बघ, बेडगं आणलो आता। त्याच्या आधी तिकडं बघ काय होते बघ, थांबा येतंय वा आलो वायर काय आला। मग इथं वा स्वच्छ करत 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 तिथं गेले ते मम्मी पप्पा, आणि मी त्या तिथं थोडं स्वच्छ केलं, हे स्वच्छ आहे आणि हे थोडं काढून त्या तिकडं जायचं बघ, बघ किती कचरा आहे। चलो भाई गाईस मग इथं बघा सगळं स्वच्छ झाला ह्या साईडचं, आणि आता फावडा घेऊन मी चाललो घरी। फावडा घेऊन नाही, इथं थोडं चारा पण आहे, थोडं लाकड पण आहे, ते पप्पा बांधेल ते गाडीला। गाईस मग इथं बघा जनावरांना पाणी पाजवलं होतं, मग ते मी आणलेलं हे बघा, ते काय गवत त्याला कन्नडमध्ये मुळमार्की म्हणतात, आणि मराठीमध्ये काय म्हणतात तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा गाईज। मग बघा जनावरांचं शेणगण काढूया
कारण 4 वाजले त्या, मग 5 वाजता गाईच्या धारा काढायच्या असते तर मग तेव्हा सुधरत नाही, मग सगळं काम आवरून ठेवायचं आधीच. चला गाईज मग शेणगाण वगैरे काढून झालं आहे. मग आता मस्त हातपाय धुवूया आणि चहा पिऊया, चहाची चुस्की घेऊया. हे गाईज मग आता बघा शेणगाण वगैरे काढलं आहे आणि आता स्वच्छ हातपाय धुवूया, तोंड वगैरे धुवून मस्तपैकी चहा पिऊया. त्याच्या आधी एक गोष्ट, ऊस खाऊया. ऊस खाल्ल्याशिवाय आपला दिवस पूर्ण होत नाही. 86-032 ऊस. आता याला मस्तपैकी खाऊन टाकूया. उगा ह्याला असा ठेवणं बरोबर नाही. उगा त्याचा रस माझ्या पोटातच जाईल, ते पण वाईट वाटून घ्यायला मला, किती दिवस इथं ठेवणं म्हणून. त्यामुळं खाऊन टाकू ह्याला, खाऊन टाकूया आता. हे गाईस मग हात पाय तोंड वगैरे धुवून घेतलंय आणि आता मस्तपैकी चहा पिऊया. ऑलमोस्ट सूर्य मावत आलेला आहे गाईज. मग हे धूळ बघा किती मस्त, असं 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 झिगझॅग त्या तिथं तो असं आलं आणि त्याच्या खाली सूर्य. मग फिलहाल मी हा ब्लॉग इथे चेंज करतो. मग पुढच्या 2 दिवस लय इंटरेस्टिंग ब्लॉग येणार मित्रांनो, मग नक्की पहा. मग नक्की पहा. मग हा ब्लॉग मी इथे चेंज करतो. फिलहाल हा ब्लॉग मी इथे सेंड करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.